राज्याच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आपण त्याचा उल्लेखही केला. अतिशय संवेदनशील असा हा विषय आहे. आकडेवारी आपण सगळी तिकडे दिलेली आहे. हो नाही आणि ती आहेच, परंतु आपण प्रश्न आकडेवारी वेळ कमी आहे तेवढं 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 हा सभापती महोदय आपल्या राज्यामध्ये 2025 मध्ये 48,218 महिला ह्या गायब आहेत. त्याच्यापैकी 36,581 या हे झाल्या, म्हणजे त्याला पोलिसांना यश आलं, परंतु मिळून आल्या असा तो शब्द आहे तिथला. परंतु याच बरोबर एक गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आणि गंभीर आहे. 12,000 महिला बेपत्ता आहेत आणि विशेषतः अल्पवयीन ज्या मुली आहेत 12,113 पैकी जर 2,000 ह्या अल्पवयीन महिला या 2025 मध्ये अजूनही ह्या मुली ह्या मिळालेल्या नाहीत. जगभरामध्ये आपण त्या जिवंत आहेत की नाहीत माहित नाही. या ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये किती लोक त्याच्यामध्ये त्यांना ढकललं हे माहित नाही. माहिती असायला पाहिजे. आपल्या खरं पोलीस खात्याचं ते काम आहे. जगभरामध्ये मी असं अजिबात म्हणणार नाही, जगभरामध्ये वाढवतील टाइम कारण महत्वाचा प्रश्न आहे आणि साहेब बसलेत समोर. आणि हा प्रश्न फक्त विरोधकांचा किंवा तुमचा आमचा नाही, हा आपल्या सामाजिक सगळ्यांची बांधिलकी आहे. आणि याच्यावर जर आपण समाधान मानत असू, 12,000 महिला अजूनही सापडलेल्या नाहीत आणि अल्पवयीन महिला सुद्धा 2,000 पेक्षा जास्त मुली आपल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरी भागातनं ह्या सगळ्या मुली गायब झालेल्या आहेत. आणि म्हणून ज्या मुलींना किंवा ज्या महिलांना तुम्ही परत मिळू शकलात त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे. परंतु हा आकडा इतका मोठा आहे. 12,000 महिला अजूनही मिळालेल्या नाहीत. 2,000 पेक्षा जास्त अल्पवयीन मुली अजूनही मिळालेल्या नाहीत. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनाही माझा तो प्रश्न राहील, अर्थात सरकार म्हणून तुम्हालाही माझा तो प्रश्न राहील की आपण ज्या यंत्रणा उभ्या केल्या त्याचा त्यांनी उल्लेख केला आणि ह्याच्यात उत्तरात सुद्धा आहेत, तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या आया बहिणी जर अशा पद्धतीने जर त्या हे होत असतील, गायब होत असतील किंवा पळून नेल्या जात असतील किंवा जे काय असेल ते, हे आपल्याला भूषणावं नाही. महाराष्ट्रासारख्या राज्याला, देशामध्ये कुठेही ते भूषणावं नाही, परंतु महाराष्ट्रासारख्या राज्याला, शाहू फुले आंबेडकरांच्या राज्याला तर अजिबात ते शोभा देणार नाही. म्हणून जेवढ्या यंत्रणा आपण लावलेल्या आहेत, जेवढ्या उत्तरामध्ये तरी सुद्धा आपण कमी पडतोय, ही वस्तुस्थिती आकडे सांगताय. आणि म्हणून त्याच्यासाठी काही विशेष यंत्रणा किंवा त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न हे सरकार करणार आहे का? आणि त्या बाबतीमध्ये विशेषतः अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये आणि या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना अशा पद्धतीची यंत्रणा उभी करून न्याय देणार आहे का? माननीय मुख्यमंत्री. माननीय सभापती महोदय, निश्चितपणे